हॅलो नमस्ते, कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज आपले सगळ्यांचे अगदी जवळचं टॉपिक तो म्हणजे आपल्या मुलांना सक्षम कसं बनवायचं. हल्ली आपण आजूबाजूला बघतो, अहो इवन शिक्षण भरपूर झालेलं आहे, असतील डॉक्टर इंजिनियर्स, तरी ते जीवनात अगदी सफल होत नाही. काही चॅलेंजेस आले, काही अडचणी आले की लगेच स्वतःला संपवून रिकामे झाले. किंवा आईवडिलांनी एखाद मोबाईल घेऊन दिला नाही, संपलं सगळं. म्हणजे असं होऊ नये. मग ही आपली आईवडिलांची पहिली रेस्पॉन्सिबिलिटी आहे असं मला वाटते. आपण मुलांना सक्षम, कॉन्फिडेंट, करेजियस बनवायला पाहिजे. म्हणून आज मी आपल्याला एक 10 पॉइंट्स सांगणार आहे. हे प्रत्येकानं आपल्या मुलांबद्दल वागताना वापरायचे. पहिलं अगदी सोपं, आपल्या मुलांवर खूप प्रेम करायचं, खूप खूप प्रेम करायचं. आणि प्रेम करताना ते प्रेमाला काही कंडिशन नाही. तू वर्गात पहिला आलास तरच माझं तुझ्यावर प्रेम, तू मोठा जा नाही. तू कसंही राबाळा, काही हो माय, कायम तुझ्याबरोबर आहे. माझं प्रेम तुझ्यावर आहे. मला सर्वात तू जास्त आवडतोस किंवा आवडते, व्हॉट एव्हर इट इज. त्यामुळे कुठलं कंडिशन न ठेवता मुलांवर प्रेम करायचं. आणि ह्या सगळ्या गोष्टी, पुढचे पॉइंट्स फॉलो करायच्या आधी आपण स्वतः काही फॉलो करायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आपण खोटं बोलायचं का नाही. मुलं आपली सत्यवान पाहिजे, ते आपल्याशी सत्य बोलायला पाहिजे. ते आपण पण कधी त्यांच्याशी खोटं बोलायचं नाही. ते आळस करायला नको असलं ते आपण आळस करायचं नाही. हे सगळं आधी आपण डेव्हलप करून घ्यायचं. पुढचं डिसिप्लिन. मुलांना डिसिप्लिन, शिस्त, उठायची वेळ, झोपायची वेळ, उठल्यावर आपलं पांघरून घडी करून ठेवायचं किंवा जेवल्यावर ताट उचलून असं घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी. त्याच्यापेक्षा छोटी असताना आपलं जेवायला शिकवणं, हे सगळं व्यवस्थितपणे त्यांची कामं त्यांना करायला आपण भाग पाडायला पाहिजे, प्रेमानं. आणि काय होतंय, कित्येक वेळेला आई वडील दोघंही नोकरी करत असले तर बरेच वेळेला मुलं खूप लवकर शहाणी होतात. 2री 3रीतली मुलं चहा बनवतात आणि काहीतरी, हे बघितलेलं आहे मी. नाही तरी आपण मुलांकडे जास्त म्हणजे त्यांना ॲक्टिव्ह ठेवायचं. असं नाही अभ्यास की अभ्यास करायचा आहे, पण त्याच्याबरोबर रोजच्या ॲक्टिव्हिटीज, रोजची कामं ही आपण आपल्या मुलांना करायला लावायची. आणि आईवडिलांनी सुद्धा अगदी क्वालिटी टाईम म्हणेन मी मुलांना द्यायचा. नाही ते कायम काम काम काम, पैशाच्या मागे, बिझनेस नाही. त्यातला थोडा वेळ तरी मुलांबरोबर आपण घालवायला पाहिजे. अहो मुलांना खूप महागडी खेळणी घेऊन दिली म्हणजे संपलं असं नाही आहे. मुलांना आई वडील त्यांच्याबरोबर खेळायला लागतात, हे गरजेचं असते, तर आपण जाणून घ्यायला पाहिजे. आणि प्रेशराईज करायचं नाही, शाळेत असो घरात असो. हल्ली मी एक बघितले, बरेच आई वडिलांना आपल्याला तर बनता आलं नाही म्हणून मुलांना भयंकर प्रेशराईज करतात. सगळ्या परीक्षांना बसवायचं, त्याच्याशिवाय हॉबी क्लास म्हणजे म्युझिक असेल इकडे आणि काही असेल, असं त्यांना एवढं प्रेशराईज करतात. बिलकुल प्रेशराईज करायचं नाही. अहो लेट देम ग्रो. व्यवस्थितपणे ग्रो झाली की जरा मोठी झाली, त्यांचे आवडीप्रमाणे त्यांना खेळायचं असेल कुठलाही, नाही ते बॅडमिंटनला तू जायला पाहिजे, अमुक तू करायला पाहिजे, नाही आहे. जर लहान आहे तर किती करू शकते हे जरा आपण विचार करायला पाहिजे.
आणि आपण मुलांना म्हणतो, अरे किती हे मागतोस तो मागतोस. मग आपण हे करायचं का? मिनिमलायझेशन आपण आपल्याकडनं चालू करायचं, मग मुलं आपोआप फॉलो करतात. आणि आपल्याला असं माहीत आहे, आपल्याला खूप खऱ्या गोष्टी लागत नाहीये, त्यामुळे आपल्याला अगदी थोड्या गोष्टी लागतात. हे लहानपणी मुलांना बिंबवायला पाहिजे. नाही ते हे घेतलं, अहो चप्पल जोड असतात 25-30, गरज आहे का? असू दे तुमच्याकडे किती पैसे, त्याच्याबद्दल नाही मी बोलत, पण आपल्याला गरज किती गोष्टींची आहे. आणि गरजेनंतर घ्या तुम्ही, लक्झरी घ्या, पण कुठेपर्यंत हे आपण मुलांना जरा कळू द्यायला लागते. आणि आपलं ब्रेन कसं शार्पन करायचं, म्हणजे आनंद आपल्याला कशात मिळतो. इट कॅन बी रीडिंग आणि जॉय ऑफ रीडिंग. हे मुलांना आपण जरासं आधी लहान असताना गोष्टी सांगायच्या त्यांना, नंतर त्यांना वाचायला लावायच्या, मग त्यांना बघा खूप आवडते. नाही त्याच्या 20 तास मोबाईल घेऊन बसून उपयोग आहे का? नाही. आणि त्यांना आपण म्हणायचं, हे बघा आपल्या प्रत्येकाला 24 तास आहे, आपण ते 24 तास कसे वापरतो. 8 तास झोप, नंतर पुढचे वेळ आपण कसे वापरतो हे त्याचं त्याला रिअलाइज करायला लावायचं, किंवा आपण कसं करतो हे त्यांना दाखवायचं. आणि एकदा गेलेली वेळ परत येत नसतीये बेटा, हे सांगायचं. त्यामुळे यूज युअर टाइम फॉर बेटर पर्पज. नको त्या गोष्टींना आपण वेळ घालवण्यापेक्षा चांगल्या गोष्टींसाठी वेळ घालवायला पाहिजे. आणि आपल्याकडे आहे त्यातलं थोडं तरी आपण दुसऱ्याला द्यायला पाहिजे, हे पण त्यांना जाणवायला पाहिजे. आपल्याकडे कामाला येणारी मेड असेल, तिची मुलं असतील, आपल्या मुलाचे वाढदिवसाचे दिवशी त्यांना सुद्धा काही हव्या असलेल्या गोष्टी, युनिफॉर्म असेल किंवा काही वह्या, पुस्तकं, कंपास, बॅग, काही हवं तर आपण त्यांना मुलांना द्यायचं. म्हणजे लहानपणीपासून मुलांना आपल्या आनंदात दुसऱ्याला देण्यातही आपल्याला आनंद मिळतो, हे आपण जाणीव करून द्यायला पाहिजे. हे आणि मुलं केव्हा जाणीव करतात? आपण जेव्हा करतो तेव्हा. आपण आपल्याकडे काय आहे त्यातला ॲटलिस्ट 1% लोकाला देऊन बघा, केवढा आनंद होतो. ज्ञान असलं तर ज्ञान, तुमच्याकडे पैसा असला तर पैसा, आणि काहीही असू देत. त्यामुळे हे लहानपणीपासून आपण त्यांना जरा ज्ञात करून द्यायला पाहिजे. आणि अंडरस्टँडिंग, ॲडजस्टमेंट. हल्ली काय होते, हल्ली मुलं बरेच वेळेला एकटी असतात. एकटं मुलं असलं की त्याला कसं सगळ्यांशी शेअर करून घ्यायचं, हे पण पहिलेपासून यायला पाहिजे. आणि मी म्हटल्यासारखं, तुम्ही किती बिझी असाल, किती मोठे व्यक्ती असाल, तरी आपल्या मुलांबरोबर आपण थोडी तरी वेळ घालवायला पाहिजे. चांगलं कम्युनिकेशन असायला पाहिजे, मुलांशी प्रेमानं बोलायला पाहिजे. आजी शाळेत काय झालं बाळ, काय मजा आली, असं सगळं छानपैकी आपण त्याच्याशी बोलायचं. आणि मी म्हटल्यासारखं प्रेम हे खूप महत्त्वाचं आहे. प्रेम हे अनकंडिशनल असते. त्याच्याशिवाय चांगल्या गोष्टी सांगायच्या रोज. मूल लहान असताना आपण सांगायला पाहिजे, मग मोठं झाल्यावर तर आपल्या आपण गोष्टी वाचायला लागते. त्यामुळे चांगल्या गोष्टी वाचल्यामुळे मुलांचे मनात तर त्यातलं सगळं बिंबलं जाते. त्यामुळे गोष्टी रूपानं खूप छान हे होते. त्यामुळे रोज मुलांना समजायला लागल्यावर
रोज रात्री झोपायच्या आधी एक छानपैकी गोष्ट आपण सांगायची. आणि हे सगळं आपण फॉलोअप केलं का नाही, आपली मुलं कॉन्फिडेंट होतात, सक्षम होतात आणि आनंदी होतात आणि करेजियस होतात. कुठल्या परिस्थितीत ते परिस्थितीला तोंड द्यायला तयार असतात. हॅव ए गुड डे.